नमस्कार मित्रांनो. अभियोग्यता धारकांच्या अडचणी काही संपेना. आपण सर्वांना माहिती आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होऊन अनेक महिने होऊन गेलेले आहेत. नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे हजारो कार्यरत शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. त्यांचं समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु अशातच काय झालेलं आहे की याच्यामुळे अनेक मराठी शाळा देखील बंद होत पडत आहेत. शिक्षकांच्या जागा कमी होत आहेत आणि लिमिटेड प्रिफरन्सेसच्या मुळे काय होते की जे काही विद्यार्थी ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना संधी मुकण्याची भीती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. एक नाही, अशा अनेक अडचणी आहेत. या अनेक अडचणी शासनाला ऐकवण्यासाठी आता पुन्हा एकदा सर्व अभियोग्यताधारकांना एकत्र येण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे आणि यासाठी अनेक संघटना ज्या आहेत त्या पुढे येत आहेत. अशांपैकी एक जी की युवा विद्यार्थी असोसिएशन आहे, त्याचे अध्यक्ष श्री तुषार देशमुख सर आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली आता आपणा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, 9 मार्च 2026ला पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये एक आंदोलन करण्याचं नियोजन केलं जात आहे. या आंदोलनामध्ये सर्व अभियोग्यताधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणं गरजेचं आहे. जर आज तुम्हा सर्वांना मित्रांनो याची जर खरंच जाणीव झाली नाही तर लक्षात घ्या मित्रांनो की केवळ वाटच पाहावी लागणार आहे आणि शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहू शकते. याच्यासाठी आंदोलनाला सर्व अभियोग्यताधारकांनी, मग ते कोणत्याही संघटनेचं असो, त्या सर्व आंदोलनाला जे की अभियोग्यताधारकांच्या हितासाठी केलं जात असेल त्या सर्वांसाठी आपणा सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त संख्येनं अभियोग्यताधारकांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडायच्या असतात आणि त्या मागण्यांना आपल्याला अपेक्षित असं यश पदरात पाडून घ्यायचं आहे. तेव्हाच कुठे या शिक्षक भरतीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम येण्याची शक्यता वाढू शकते. बघा मित्रांनो, आपणा सर्वांना याची कल्पना असावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आपणा सर्वांना याची आयडिया असायला हवी की 9 मार्च 2026 पासून जे शिक्षण आयुक्त कार्यालय असणार आहे त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू करण्याची ही अभियोग्यताधारकांची प्लॅनिंग नियोजन सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये काय निर्णय व्हायला पाहिजेत, काय अभियोग्यताधारकांच्या मागण्या आहेत याच्यावर आपण एक नजर टाकूया. सर्वात पहिले काय की शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण आता ही कुठपर्यंत चालणार आहे त्याचं काहीतरी नियोजन असावं, म्हणजे एक रोड मॅप त्याचा जाहीर झाला पाहिजे. त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की नवीन संच मान्यतेचं जे धोरण आहे त्या नवीन संच मान्यतेच्या धोरणामध्ये लवचिकता आली पाहिजे. जसे की कोकणामध्ये जो संच मान्यतेचा पॅटर्न राबवला गेलेला आहे त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात देखील ही संच मान्यतेची जी प्रक्रिया आहे ती जर झाली तर हजारो जे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत ते अतिरिक्त होणार नाहीत आणि त्याच्यामुळे ज्या जागा आहेत त्या जागा देखील कमी होणार नाही. अशी एक मागणी या ठिकाणी केली जात आहे. तुम्हाला या मागणीला काय वाटते, सपोर्ट करायला पाहिजे का नाही पाहिजे? कारण असं जर नाही झालं तर काय होऊ शकते की शिक्षकांच्या ज्या अनेक जागा आहेत त्या रिक्त व्हायच्या आहेत त्या रिक्त होणार नाही आहेत. 2022 मध्ये शिक्षण सेवक म्हणून जे काही रुजू झालेले उमेदवार आहेत त्यांची समजा 2025 मध्ये पुन्हा निवड झाली तर त्याच्यामुळे काय ज्या जागा रिक्त राहणार आहे तर त्या जागा रिक्त झाल्या असतील तर त्याच्यासाठी देखील एक पुन्हा एक स्पेशल राऊंड त्यासाठी घेतला गेला पाहिजे, अशी एक मागणी यासाठी लावून धरली जात आहे. त्यानंतर बघा तुम्ही की ज्या शासकीय आणि खाजगी आस्थापना असतात त्यांच्या देखील जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे. बऱ्याचशा खाजगी संस्था आहेत, ज्या आस्थापना आहेत त्यांच्या जागा रिक्त असतात परंतु त्या पोर्टलवर नोंदवल्या न गेल्यामुळे काय होते, त्या जागा तशाच रिक्त राहतात आणि त्याच्यामुळे जे अभियोग्यताधारक शिक्षक होण्याची प्रतीक्षेमध्ये वाट पाहत आहेत तर त्यांना त्या जागा कमी उपलब्ध होऊ शकतात. म्हणून अशा सर्व जागा पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजेत यासाठी सक्त आदेश शासनाने दिला जावा, अशी एक मागणी यामध्ये लावून धरली जाते मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी शिक्षक भरतीची सद्यस्थिती आहे ना तर ही जाहीर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडून काय केलं गेलं पाहिजे की एक त्याचं जे काही रूपरेषा आहे ती देखील समोर आली पाहिजे. तर अशा काही मागण्या आहेत. या व्यतिरिक्तही तुम्ही बघू शकता की जी प्रेफरन्सेसची मर्यादा 50वर दिलेली आहेत, म्हणजे
मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय 50-50 प्राधान्यक्रम आहे. पण लिमिटेड प्राधान्यक्रमामुळे अनेक अभियोग्यताधारकांच्या संधी कमी होऊ शकतात. त्यामुळे ही संख्या जास्त झाली पाहिजेत. या संदर्भात देखील एक मागणी आपल्या अभियोग्यताधारकांची आहे. ही शासनाकडे मांडायची आहे. त्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 2026 पर्यंतचे जे काही शिक्षक आहेत ते रिटायर होणार आहेत. मग ते जर रिटायर झाले तर त्यांच्या ज्या काही जागा रिक्त होतात तर त्या जागा देखील कशा या टेट 2025ची जे काही रिक्रुटमेंट होणार आहे त्यातून माध्यमातून भरल्या गेल्या पाहिजे. आणि जेवढ्या काही जागा असतील ना तर त्याच्यात किमान जास्तीत जास्त जागा ह्या भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. तेव्हाच कुठे काय होतील की अनेक अभियोग्यताधारक जे काही पात्रताधारक आहेत त्यांना शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी काय मिळू शकते, ते संधी मिळू शकते. बघा ना, आणि मध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून अपॉइंटमेंट दिली जात आहेत आणि जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना देखील या ठिकाणी संधी दिली जावी अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्याच्या विरोधामध्ये अशी मागणी केली जात आहे की ऑलरेडी जर पात्रताधारक अभियोग्यताधारक जे सुशिक्षित आणि बेरोजगार आहेत तर मग त्यांना का संधी दिली जात नाही, आहे की नाही. तर ही जी भरती प्रक्रिया आहे ती या अशा पद्धतीने या अभियोग्यताधारकांना संधी देणारी असली पाहिजे. अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या लावून धरण्यात येणार आहेत. त्यासाठी या मागण्या आपल्या सर्वांच्या हक्काच्या आहेत, हिताच्या आहेत. यासाठी सर्व अभियोग्यताधारकांनी जागरूक होऊन एकत्र येऊन या सर्व आंदोलनाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण आता जर आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलनाला सपोर्ट केला नाही तर उद्या मग मात्र आपल्या हाताशी काहीच राहू शकणार नाही. यासाठी तुम्हाला काय वाटते, आंदोलनाची खरंच गरज आहेच मुळात, पण बघा आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देणार की नाही देणार किंवा तटस्थ राहणार. जर आपण तटस्थ राहिलं, आंदोलनाला सपोर्ट केला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहील. मराठी शाळा दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहेत. काही शाळा बंद होत आहेत, तर ह्या शाळा देखील बंद नाही झाल्या पाहिजे. यासाठी एक जो आवाज आहे तो उठवण्यासाठी हजारो अभियोग्यताधारक एकत्र येत आहेत. तुम्ही देखील जागरूक व्हा आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणे सपोर्ट करा. आणि त्यासाठीच हा एक जागरूक माहितीपर व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटते, यामध्ये आणखीन काही मागण्या ॲड कराव्यात का, अशा संदर्भात देखील काही कल्पना असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. तर लक्षात असू घ्या मित्रांनो, तुम्हाला याची कल्पना असावी. आपल्या ज्या मित्रांना ग्रामीण भागामध्ये याची माहिती नाही त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोचवा आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आंदोलनं यशस्वी झालं पाहिजेत यासाठी प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.